आजचं लेक्चर असेल आपलं हार्मोनिक प्रोग्रेशन. जसं आपण पहिलं अर्थमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, एक नवीन तिसऱ्या प्रकारचं प्रोग्रेशन असेल हार्मोनिक प्रोग्रेशन. छोटा पॉईंट आहे मग त्याचं अर्थमॅटिक मीन, जॉमेट्रिक मीन आणि हार्मोनिक मीन सुद्धा आजच्या पिरियडमध्ये मी ॲड केले. काही स्टुडंटचं असं म्हणणं आहे की थोडंसं सर बोर्डवर वगैरे घ्या, तोही प्रयत्न आपण करूया. कारण सध्या जे अवेलेबल आहेत त्याप्रमाणे आपण ऑनलाईन पिरियड चालू केलेले आहेत आणि जे जे काही अडचण येईल त्यामुळे तुमच्या कमेंट्स ह्या माझ्या महत्त्वाच्या असतील. त्याच्यामध्ये मला पाहिजे ते बदल, तुम्हाला पाहिजे ते बदल आपल्याला करता येतील. मी असा का बदल केला, कारण या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं पाहिजे चांगलं आवाज आणि तुमचं महत्त्वाचं मॅटर दिसणं आवश्यक आहे. ओके, चला आपण पहिली डेफिनेशन पाहू. हार्मोनिक प्रोग्रेशन, HP. HP means harmonic progression. जसं AP, GP. Now here is HP. It is very simple progression because definition of progression is the sequence T1, T2, T3 and so on is called harmonic progression. याला हार्मोनिक प्रोग्रेशन कधी म्हणायचं या सिक्वेन्सला? पुढचं तुम्ही वाचाल तर खूप खुश व्हाल. It is called harmonic progression if the reciprocals 1 by T1, 1 by T2, 1 by T3, 1 by T4 is arithmetic progression. जे दिलेल्या सिक्वेन्सच्या प्रत्येक टर्मचा जर रेसिप्रोकल घेऊन एक सिक्वेन्स तयार केली तर ती आली पाहिजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. हार्मोनिक प्रोग्रेशन त्याचे रेसिप्रोकल केलं तर अर्थमॅटिक प्रोग्रेशन. उलट अर्थमॅटिक प्रोग्रेशनचे रेसिप्रोकल करा येईल हार्मोनिक प्रोग्रेशन. म्हणजे AP शिकल्यामुळं HP तुम्हाला अवघड वाटणार नाही. म्हणून म्हणलं तर इंटरेस्टिंग, सोपी, मस्त आहे प्रोग्रेशन ही. चला याचे एक्झाम्पल पाहूया. 1 by 5, 1 by 9, 1 by 13, 1 by 17, 1 by 21 अँड सो ऑन. हिला HP का म्हणतोय मी? इट इज HP बिकॉज रेसिप्रोकल 5, 9, 13, 17, 21 दे आर इन AP. दोघांमधला डिफरन्स पहा तुम्ही. 4, 4, 4, 4. It is AP, so it is HP. Next example. 1 by 2, 1 by 8, 1 by 14, 1 by 20, 1 by 26 is HP. Why? Reciprocals of there 2, 8, 14, 20, 26. Difference किती आला पहा? 6, 6, 6 and so it is AP. Because it is AP, the given sequence is HP. पण तुम्हाला APचा अभ्यास चांगला आहे, 10वीलाच आहे, मी शिकवायच्याही पूर्वी. तर तिथेच जरी हे डेफिनेशन सांगितले असते तरी आजचं काम झालं असतं. इतका इझी पॉईंट आहे. हे एका वाक्यात लक्षात ठेवा. इफ reciprocals of terms of sequence, reciprocals of terms of sequence form AP, then the sequence is called HP. Reciprocals of terms of sequence form AP, then the sequence is called HP. Short by definition. Now verification. Verify the following sequences are HP. ही HP आहे का? कसं चेक करणार? गिवन सिक्वेन्स आठवा कसं चेक करणार? या प्रत्येक टर्मचं रेसिप्रोकल घ्या. द रेसिप्रोकल्स ऑफ टर्म्स ऑफ गिवन सिक्वेन्स आर 3, 5, 7, 9, 11. What is it? It is AP. Therefore, the given sequence is HP. Right? It is HP because reciprocal is AP. The given sequence तुम्हाला रेसिप्रोकल मध्ये कन्वर्ट केली तरच कळेल ती HP आहे की नाही. पण त्याच्या आधी AP माहिती असली पाहिजे. तिथं माहिती आहे आपल्याला. नेक्स्ट एक्झाम्पल से आहे का बरं HP? तोंडी लक्षात घ्या बरं. गिवन सिक्वेन्स HP आहे का? ओके, आहे. 3, 6, 12, 24.
आहे की नाही? डिफरन्स इज 3, डिफरन्स इज 6, डिफरन्स इज 12. It is not HP. It is not AP, so given is not HP. ही कोणती आठवलं का सिक्वेन्स? 3, 6, 6, 12, 12, 24 यांचा रेशिओ सेम आहे. इट इज जीपी. आपल्याला पाहिजे एपी. अँड हेन्स गिवन सिक्वेन्स इज नॉट एचपी. आता एक डायरेक्ट क्वेश्चन विचारला मी, nth टर्म ऑफ एचपीचा तुम्हाला फॉर्म्युला दिला नाही, काही नाही, सिक्वेन्स दिली आणि फाइंड द nth टर्म ऑफ फॉलोइंग एचपी. जमेल का? पाहूया. गिवन सिक्वेन्स, गिवन सिक्वेन्स चे रेसिप्रोकल घ्या. यू गेट द नोन सिक्वेन्स, इट इज कॉल्ड एपी. आणि एपी मध्ये डिफरन्स किती आला पहा? 3. फर्स्ट टर्म ए. एपी ची nth टर्म काढा. फाइंड द nth टर्म ऑफ एपी. nth टर्म ऑफ एपी गिवन बाय द फॉर्म्युला Tn इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 डी. आणि जस्ट याच टर्म मध्ये आपल्या किमती टाका. ए ची व्हॅल्यू, डी ची व्हॅल्यू 2, 3n मायनस 3, दॅट इज 3n मायनस 1. लक्षात घ्या, इट इज nth टर्म ऑफ एपी. its reciprocal is nth term of HP, and hence nth term of given HP is 1 upon 3n minus 1. Because nth term of AP is 3n minus 1, its reciprocal is, म्हणजे using the knowledge of nth term of AP you can find nth term of HP. म्हणून ह्या सिक्वेन्स साठी तुम्हाला नवीन अभ्यास करायची आवश्यकता नाही. Understand? Now next is arithmetic mean. Arithmetic mean हा शब्द तुमच्या ओळखीचा आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन सारखं अरिथमॅटिक, इथं मीन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन आठवा, त्याच्यावर डिपेंड ही डेफिनेशन आहे. डेफिनेशन वाचा. इफ एक्स कॉमा काहीतरी नंबर घेतला कॅपिटल ए कॉमा तिसरा नंबर ए. If these three numbers are in AP, if these three numbers are in AP, then middle number A is called arithmetic mean of x and y. कोणते तीन नंबर AP मध्ये असतील, म्हणजे या दोघांमधला डिफरन्स इक्वल टू या दोघांमधला डिफरन्स, कुठले तीन नंबर जर AP मध्ये असतील तर मिडल नंबरला म्हणायचं arithmetic mean of x and y. Three numbers are in AP. So middle number is called arithmetic mean of x and y. हे AP मध्ये आहेत तर ही कंडिशन मिळेल तुम्हाला. डिफरन्स बिटवीन ax इक्वल डिफरन्स बिटवीन y. a एका साईडला घ्या, x y एका साईडला घ्या, आणि यू गेट a इक्वल्स टू x प्लस y बाय 2. व्हॉट इज ही? arithmetic mean of x and y. And hence we obtain the formula arithmetic mean of x and y is x plus y by 2. x plus y by 2. एक तर पहिले मीनिंग समजून घ्या अरिथमॅटिक मीनचं. तीन नंबर जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असतील तर मधल्या नंबरला म्हणायचं त्या दोघांचं अरिथमॅटिक मीन. तेच अरिथमॅटिक प्रोग्रेशनची कंडिशन यूज करा, तुम्हाला मिळेल अरिथमॅटिक मीनचा फॉर्म्युला. ओके, म्हणजे जर तुम्हाला हे दोन नंबर माहित असतील तर मिडल नंबर काढता येतो. मिडल नंबर म्हणजे कोण? दोन नंबरचा अरिथमॅटिक मीन काढता येतो. अरिथमॅटिक मीन ऑफ एक्स अँड वाय इज एक्स प्लस वाय बाय 2. ओके, ही एक डेफिनेशन मी बार बार वाचलेलो का, सेम जिओमेट्रिक मीनची डेफिनेशन आहे, सेम हार्मोनिक मीनची डेफिनेशन आहे, लॉजिक सेम आहे. पाहूया जिओमेट्रिक मीन. त्या डेफिनेशनवरून तयार करा. इफ एक्स कॉमा जी कॉमा वाय आर इन जीपी, three numbers are in GP, then middle number G is called geometric mean of x and y. है कि नहीं सारखी डेफिनेशन. x, g, y are in GP, then G is called geometric mean of.
3 numbers are in GP. Then middle number G is called geometric mean of X and Y. नंबर 3 GP मध्ये असेल तर ही कंडिशन सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे. X G G Y या दोघांचा रेशो X by G equals to Y by G. काय सिंपल आहे यार, क्रॉस मल्टिप्लिकेशन घे. सो G is equals to square root XY. G म्हणजे कोण? Geometric mean. And hence we get the formula. Geometric mean of X and Y is square root of XY. Geometric mean between two number is square root XY. Geometric mean. Okay, formula. Meaning of geometric mean. त्याच डेफिनेशनलाच तुम्ही जीपीच्या डेफिनेशनलाच यूज करा आणि फॉर्म्युला तयार होतो. लास्ट आता शिकलो हार्मोनिक मीन. हार्मोनिक मीन सेम इफ x, h, y are in HP harmonic progression, then H is called harmonic mean of X and Y. H is called harmonic mean of X and Y. Okay, harmonic means the definition तुम्हाला माहिती आहे. If these three numbers are in HP, what about their reciprocals? They are in AP. Because these three numbers are in AP, so difference between two, first two equals difference between second and third. 1 by h एका साइडला घे, x आणि y च्या टर्म एका साइडला घे, डिनॉमिनेटर सेम, सो इट इज 2 by h. राइट हँड साइडला क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 by h जर इतकं येत असेल तर h by 2 काय येईल? लेफ्टचा रेसिप्रोकल, राईटचा रेसिप्रोकल. and hence h is equal to 2xy upon x plus y. That is formula for harmonic mean. थोडं इथं HP चं कन्वर्जन तुम्हाला AP मध्ये करावं लागेल, मग फॉर्म्युला तयार होईल. Okay, and hence harmonic mean of X and Y is given by 2xy upon x plus y. Harmonic mean of X and Y is 2xy upon x plus y. ठीक है. Find arithmetic mean, geometric mean and harmonic mean of X and Y. X 9, Y 16. फॉर्म्युला तुम्हाला आठवतो की नाही हे पाहण्यासाठी प्रॉब्लेम घेतला असं म्हणलं तरी चालेल. ओके, we know the arithmetic mean of X and Y given by the formula x plus y by 2. Therefore arithmetic mean of 9 and 16 is 9 plus 16 by 2. Formula as it is वापरला. 25 by 2 म्हणजे 12.2. It is arithmetic mean of two number. बरोबर आहे. आता geometric mean. Geometric mean of X and Y is square root xy. So 9 and 16 टाकून द्या इथे. Square root 9 into 16. It is square root 144. Known number 12. Harmonic mean of X and Y is given by 2xy upon x plus y. Therefore harmonic mean of 9 and 16 is 2 into 9 into 16 by 9 plus 16. 2xy upon x plus y. 288 by 25. है का बरोबर प्रोडक्ट? 144 into 2 divided by 25. फॉर्म्युला फॉर अरिथमेटिक मीन, जिओमेट्रिक मीन, हार्मोनिक. असे जर तुम्ही स्वतः मनाने 8-10 प्रश्न तयार केले छोटे छोटे तर तिन्ही फॉर्म्युले तुमचे आरामात 5 मिनिटात पाठ होतील. प्रॉब्लेम सोडवत जा, फॉर्म्युले पाठवतात. नेक्स्ट, इन्सर्ट अ नंबर between 4 and 9 so that they form AP. या दोघांच्या मध्ये एक नंबर इन्सर्ट करा जेणेकरून ही AP तयार झाली पाहिजे. ओके, करता येईल. मग कन्सिडर करतो मी. सपोज
Let us consider x is number such that 4, x, 9 form AP. एक नंबर दोघांच्या मध्ये इन्सर्ट करायचा such that they form AP. Because they form AP, we must get their difference is same. X minus 4 equal to 9 minus x. Solve करा ना इक्वेशनला. We get x. खलास. सेम प्रॉब्लेम जर तुम्हाला म्हणलं मी इन्सर्ट अ नंबर बिटवीन such that they form GP, they form HP. एक 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 प्रॉब्लेम मनानं घ्या. इंटरेस्टिंग प्रॉब्लेम तयार होते आणि असे छोटे प्रॉब्लेम तयार केल्यानंच आपले बेसिक कन्सेप्ट पक्के होतात. नंतर बुक ओपन करत जाऊ एक्सरसाइजला आणि बेसिक कन्सेप्ट पक्के करा. आणि x ची व्हॅल्यू and hence 4, 13/2, 9 are in AP. है AP वर झाला. GP HP वर आपण स्वतः नंबर घेऊन असे प्रॉब्लेम करा. आणखी एक थोडा प्रॉब्लेम याला एक्सटेंड करतो मी. इन्सर्ट 5 नंबर्स बिटवीन 2 and 44. किती 5 नंबर्स बिटवीन 2 and 44, 2 and 44 so that they form AP. याच्यामध्ये 5 नंबर ऍड करायचे. अझम्पशन करू येते. सपोज लेट अस कन्सिडर 5 नंबर्स T2, T3, T4, T5, T6. हा पहिला नंबर मानलो मी म्हणून मी सुरुवात केली T2, T3, T4, T5, T6. These are 5 numbers such that 2, T2, T3, T4, T5, T6, 44 form AP. या दोघांचे मध्ये 5 नंबर आपण ऍडजस्ट केले such that they form AP. याच्या पुढे खरं तर पोरांनो सांगायची गरज पडू नये. थोडं आठवा ही AP आहे. याच्यातली फर्स्ट टर्म माहिती आहे, 7th टर्म माहिती आहे. फर्स्ट टर्म म्हणजे काय मिळालं तुम्हाला? T1 मिळालं तुम्हाला म्हणजे A भेटला. AP मध्ये A आणि R मिळालं, काम झालं. T7 दिलंय पण Tn चा फॉर्म्युला माहिती आहे ना आपल्याला, A plus n minus n D. So T7 n minus 1 D. A ची व्हॅल्यू माहिती आहे, टाकून द्या. T7 माहिती आहे, A माहिती आहे, कोण राहिला अननोन? D. T7 44, A 2, 7 minus 1 6 D. सॉल्व करूया. You get the D equals to 7. Now for the AP, A is known, D is known. Now you can find any term because A is known, D is known. You can find any term. आपल्याला काढायचे T2, T3, T4, T5 यामध्ये किमती टाकून द्या. आता समजा T2 A plus D येईल फक्त. A plus D. A किती आहे? 2, 2 plus 7, 9. डिफरन्स माहीत झालाय. 7, 7, 7 ऍड करत चला, नंबर भेटून जाते. कळला का क्वेश्चन? इन्सर्ट 5 नंबर्स बिटवीन 2. Again repeat of your form a problem on GP, problem on HP like this. असेच प्रॉब्लेम स्वतः तयार करा, काही फरक पडत नाही. सोपं आहे. आणि जर बुक मध्ये पास असाल तर ही कंप्लीट एक्सरसाइज आजच्या पिरियडनं तुम्हाला सॉल्व करता येईल. ओके, नेक्स्ट. Now relation between arithmetic mean, geometric mean and harmonic mean. यातलं रिलेशन. रिलेशन बिटवीन अरिथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन या तिघांमध्ये पण एक सुंदर रिलेशन आहे. अवय काही सापडते का आपल्याला? सपोज कैपिटल E, कैपिटल G and capital H are the symbol for arithmetic mean, geometric mean, harmonic mean of two numbers x and y. AM लिहायच्या ऐवजी मी फक्त A घेणार आहे. GM च्या ऐवजी G, HM च्या ऐवजी H. It is denoted by arithmetic mean denoted by A, geometric mean G, harmonic mean H.
Now, what is arithmetic mean of x and y? Geometric mean of x and y? Harmonic mean of x and y? Formulae. X plus y by 2 arithmetic mean. Root of x, y geometric mean. 2xy upon x plus y harmonic mean. फर्स्ट आणि लास्ट कडे ऑब्झर्व करा जरा. AH या दोघांचा प्रोडक्ट घेतोय, काही सापडेल का? 2 कॅन्सल, x plus y कॅन्सल, you get AH equals to XY. Hey. And hence AH is equals to G square. This is the relation between arithmetic, geometric and harmonic mean. G square equal to AH किंवा AH is equals to G square. कसे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट रिलेशन आहे. आता यावर नाही का प्रॉब्लेम पुस्तकामध्ये तयार केले साधे साधे. इथे किती टर्म्स आहेत? AHG. मी समजा तुम्हाला ए आणि एच ची व्हॅल्यू दिली तर जी काढता येईल, जी आणि एच दिलं तर ए फाइंड आउट करता येईल, जी आणि ए दिलं तर एच फाइंड आउट, म्हणजे कुठलंही दोन दिलं तर तिसरं फाइंड आउट करता येईल. असे साधे साधे काही प्रश्न विचारले, त्यातला एकही प्रश्न मी इथं सोडून दाखवणार नाही. फक्त हे तुम्ही फॉर्म्युला तिथं वापरा, मिळून जाते. इझी आहेत एकदम. या फॉर्म्युलावर डिपेंड रिलेशन बिटवीन AHG. ओके. आणखी एक रिलेशन फक्त व्हेरीफाय करा, त्याचं प्रूफ पाहण्याची गरज नाही. ऑल्सो वी कॅन व्हेरीफाय दॅट. कुठले दोन नंबर घे, एक्स प्लस वाय बाय 2 ची व्हॅल्यू, रूट ऑफ एक्स वाय ची व्हॅल्यू आणि 2xy अपॉन एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू. यामध्ये एक्स प्लस वाय बाय 2 ग्रेटर दॅन इक्वल्स टू रूट ऑफ एक्स वाय and it is greater than or equals to 2xy upon x plus y. म्हणजे कुठलेही दोन नंबर घ्या, ही कंडिशन व्हेरीफाय होईल. आणि त्यावरूनच आपल्याला काय म्हणता येईल, अर्थमॅटिक मीन greater than or equals to geometric mean greater than or equals to harmonic mean. That is inequality between arithmetic, geometric, harmonic. हे रिलेशन क्वचित कमी येते, पण येतं, जास्त हे येतं. ओके.